आज दिनांक 3 जुलै, वार शुक्रवार. आज आठवड्याचा शेवटचा दिवस. आज दिवसभर मार्केट कसे असेल, काल मार्केटमध्ये काय घडले, ग्लोबल मार्केटमधून आज काय अपडेट मिळत आहे, FIDIचा डाटा काय सांगतोय आणि आज आपण कशा पद्धतीने काम करायला पाहिजे याचा सविस्तर आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेऊया. बिझनेस ऑफ शेअर मार्केटच्या यूट्यूब चॅनलवरती परत एकदा आपल्या सर्वांचे स्वागत आहे. काल निफ्टी 24,062 वरती ओपन झाली आणि त्यानंतर 4 पॉईंट फक्त खाली जात निफ्टीने 24,058चा लो बनवला. लो पासून वरती जात 24,194चा हाय बनवला आणि बंद होताना पॉझिटिव्ह साईडला 24,175 वरती बंद झाली. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे काल निफ्टी ज्या ठिकाणी ओपन झाली होती त्याच्या खाली निफ्टी जाऊ शकली नाही जास्त. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, वरील बाजूस 24,200 ची लेवल निफ्टीला ब्रेक करता आली नाही. निफ्टीतील 36 स्टॉकमध्ये तेजी होती तर 14 स्टॉकमध्ये दबाव पाहायला मिळत होता. NSE तील 2,214 स्टॉकमध्ये तेजी होती तर 1,131 स्टॉकमध्ये दबाव पाहायला मिळत होता. बँक निफ्टीचे चित्र मात्र काल आपल्याला वेगळेच दिसून येत होते. बँक निफ्टी 58,134 वरती ओपन झाली. त्यानंतर बँक निफ्टीने 58,396चा हाय बनवला. हाय पासून खाली येत असताना 57,884चा लो बनवला. तर बंद होताना फॅट मध्ये 58,031 वरती बँक निफ्टी बंद झाली. बँक निफ्टी काल दिवसभरामध्ये कधी पॉझिटिव्ह कधी निगेटिव्ह या स्थितीमध्ये दिसून येत होती. बँक निफ्टीतील 6 बँकांमध्ये तेजी होती तर 8 बँकांमध्ये आपल्याला दबाव पाहायला मिळत होता. आज बँक निफ्टीसाठी वरील बाजूस कालचा हाय ब्रेक केल्यानंतर 58,500 ही लेवल महत्वाची असेल, ती देखील ब्रेक झाली तर 58,700 आणि त्यानंतर 59,000 कडे बँक निफ्टीची वाटचाल होऊ शकते. जर समजा दबाव राहिला बँक निफ्टीमध्ये तर कालचा लो बँक निफ्टीसाठी खूप महत्वाची लेवल असेल, ती ब्रेक झाली तर 57,500 हा पुढील महत्वाचा सपोर्ट असेल. सेक्टर वाईज विचार केला तर काल IT सेक्टरमध्ये शानदार तेजी पाहायला मिळत होती. तर ऑइल अँड गॅस सेक्टरमध्ये आपल्याला दबाव दिसून येत होता. बँकिंग सेक्टरमध्ये दबाव पाहायला मिळत होता. सर्वात जास्त वाढलेले शेअर्स इन्फोसिस, टेक महिंद्रा, TCS, SL टेक, बजाज फिन्सर्व यांमध्ये शानदार तेजी पाहायला मिळत होती. तर काही दिवस प्रॉफिट मध्ये किंवा तेजीमध्ये असणारा मॅक्स हेल्थ क्लिअर मध्ये आपल्याला काल दबाव पाहायला मिळत होता. L&T, टाटा मोटर्स, नेस्ले व ऍक्सिस बँक मध्ये आपल्याला दबाव दिसून येत होता. अमेरिकन मार्केट मध्ये काल जवळपास डाव मध्ये आपल्याला 600 पॉईंटची तेजी पाहायला मिळाली. अमेरिकेत रोजगारचे आकडेवारी कमकुवत आल्यामुळे ही वाढ आपल्याला पाहायला मिळाली. तर चिप व टेक कंपन्यांमध्ये दबाव असल्यामुळे नॅसडॅक मध्ये आपल्याला घसरण पाहायला मिळाली. जवळपास नॅसडॅक हा काल डे हाय पासून 425 पॉईंट खाली आलेला आपल्याला दिसून आला. ही गोष्ट कशामुळे घडली तर अमेरिकन मार्केटमध्ये जी तेजी निर्माण झाली डावमध्ये त्याच्या पाठीमागचं महत्वाचं कारण म्हणजे अमेरिकेत जी रोजगार निर्मितीची आकडेवारी आली त्यामुळे मार्केटला अशी अपेक्षा आहे की येणाऱ्या काही दिवसांमध्ये व्याजदरामध्ये वाढ होणार नाही. त्यामुळे ही तेजी आपल्याला पाहायला मिळालेली आहे. परत नॅसडॅकमध्ये जो काही दबाव पाहायला मिळाला तो फक्त टेक शेअरांमध्ये झालेल्या घसरणीमुळे आपल्याला दिसून येतो. तसेच आज अमेरिकेचे मार्केट बंद राहील. जपानचे मार्केटमध्ये आपल्याला तेजी पाहायला मिळत आहे तर काल कोरियाच्या मार्केटमध्ये जवळपास 8% दबाव दिसून येत होता इंट्राडे ट्रेडिंगमध्ये. आज देखील दबाव आपल्याला पाहायला मिळत आहे त्या ठिकाणी. आपल्या मार्केटसाठी ग्लोबल मार्केटमधून पॉझिटिव्ह संकेत मिळत आहेत. जवळपास निफ्टी 70 ते 100 पॉईंटच्या आसपास गॅपअप मध्ये ओपन होऊ शकते. आपल्या मार्केटसाठी पॉझिटिव्ह संकेत आहेत. निफ्टी महत्वाच्या लेवल म्हणजे 24,200च्या लेवलवरती जवळपास येऊन थांबलेले. त्याच्यावरती बंद होते का हे पाहणे आज सर्वात महत्वाचं असेल. आपण ती लेवल आरामात ब्रेक करू त्यात काही शंका नाही, पण त्याच्यावरती आपण बंद होतो का की
मागील शुक्रवारप्रमाणे यावेळी देखील आपल्याला डे हाय पासून प्रॉफिट बुकिंग पाहायला मिळतं, हे देखील पाहणं महत्वाचं आहे. 24,250 ही लेवल ब्रेक केल्यानंतर 24,400 ही लेवल महत्वाची असेल आणि ती देखील जर ब्रेक झाली तर 24,500 हा मजबूत रेजिस्टन्स वरील बाजूस असेल. तर खालील बाजूस कालचा लो हा सर्वात महत्वाचा सपोर्ट असेल, तो ब्रेक झाला तर 24,000 हा पुढील महत्वाचा सपोर्ट आजच्यासाठी राहील. कच्च्या तेलाची किंमत जवळपास $72 आसपास आपल्याला दिसून येत आहे. युद्ध सुरू होण्यापूर्वी ज्या प्राइसवरती क्रूड ऑइल होतं त्या प्राइसवरती येताना आपल्याला पाहायला मिळत आहे. याचं मेन कारण म्हणजे सौदी अरेबियाकडून तेलाचा साठा वाढवल्यामुळे कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये आपल्याला घसरण पाहायला मिळत आहे. त्याच्यानंतर रोजगार निर्मितीची जी कमकुवत आकडेवारी आली त्याच्यामुळे डॉलर इंडेक्समध्ये देखील आपल्याला घसरण पाहायला मिळत आहे. त्यामुळे सोन्याच्या किमतीमध्ये 1,300 रुपयांची तर चांदीच्या किमतीमध्ये 2,900 रुपयांची वाढ आपल्याला पाहायला मिळत आहे. काल मार्केटमध्ये विदेशी गुंतवणूकदारांनी 1,587 कोटींची खरेदी केली, तर स्वदेशी गुंतवणूकदारांनी सलग 8 दिवस 1,784 कोटींची खरेदी केल्याचे आपल्याला दिसून येते. एक गोष्ट इथं लक्षात घेण्यासारखी आहे, मागील काही दिवस बँकिंग सेक्टरमध्ये आपल्याला तेजी पाहायला मिळत होती, तर आय टी सेक्टरमध्ये एकसारखा दबाव पाहायला मिळत होता. पण काल चित्र वेगळं पाहायला मिळालं. संपूर्ण ग्लोबल मार्केटमध्ये आय टी सेक्टरमध्ये दबाव होता. अमेरिकन मार्केटमध्ये तर आय टी सेक्टरवरती खूपच मोठ्या प्रमाणात दबाव होता. म्हणून आपण काल अंदाज वर्तवला होता की आय टी सेक्टरमध्ये दबाव पाहायला मिळू शकतो. पण भारतीय आय टी सेक्टरमध्ये काल शानदार तेजी पाहायला मिळाली आणि उलट बँक निफ्टीमध्ये घसरण पाहायला मिळाली. आय टी सेक्टरमध्ये निर्माण झालेल्या तेजीमुळे काल आपलं मार्केट चांगली रॅली देऊ शकलं. आज जर आय टी प्लस बँकिंगची जोड मिळाली तर मार्केटमध्ये शानदार तेजी आपल्याला पाहायला मिळू शकते. सोमवारसाठी ऑप्शन पोझिशन होल्ड करणं रिस्की ठरू शकतं, त्यामुळे शक्यतो सोमवारसाठी ऑप्शन पोझिशन होल्ड करू नका. कारण शनिवार रविवार 2 दिवस सुट्टी असते, 2 दिवस हे आपण एन्जॉय केले पाहिजेत. 2 दिवसात ज्या काही जागतिक लेवलला घडामोडी घडतात त्याचा परिणाम सोमवारी मार्केट ओपन होताना होतो, त्यामुळे हे खूप रिस्की ठरू शकतं. डाटा काय सांगतो, तर निफ्टीमध्ये बुलिश डाटा आहे, फायनान्स निफ्टीमध्ये पण बुलिश आहे. बँक निफ्टीचा डाटा बेरिश आहे, मिड कॅपचा पण बेरिश आहे. मारिकोचा चार्ट आपल्याला पॉझिटिव्ह दिसून येत आहे. याच्यामध्ये शॉर्ट टर्म किंवा आज देखील आपल्याला शानदार तेजी पाहायला मिळू शकते. याच्यामध्ये ट्रेड करण्यापूर्वी किंवा गुंतवणूक करण्यापूर्वी तुमची रिस्क ओळखा, तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या आणि मगच त्याच्यानंतर निर्णय घ्या. हा व्हिडिओ शैक्षणिक दृष्ट्या आहे. आम्ही दिलेली माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व व्हिडिओ आपल्या मित्रपरिवाराला शेअर करा. पुढील मार्केट अपडेटसाठी लवकरच भेटू. धन्यवाद.